राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक आहे। याच बातमीनं आपण बुलेटिनला सुरुवात करणार आहोत। विशेषतः दोन महत्त्वाचे मुद्दे आहेत। उद्यापासून राज्यात सुरू होत असलेला सार्वजनिक गणेशोत्सव, तर अर्थातच दुसरीकडे मात्र जरांगे पाटील यांनी एक मराठा लाख मराठा म्हणत भगवं वादळ काहीही झालं तरी मुंबईच्या वेशीवर येऊन धडकणार किंबहुना मुंबईत धडकणार असा इशारा दिलेला आहे। या दोनही घटनांच्या पार्श्वभूमीवर आज कॅबिनेटची बैठक होतीये। दुपारी 12 वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे। मराठा आंदोलन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अर्थातच या बैठकी अंतर्गत विशेषत्वानं चर्चा केली जाईल। मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला मागण्या पूर्तता करण्याच्या दृष्टीनं, मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अल्टिमेटम दिलेला आहे, जो आज रात्री 12 वाजता संपतोय। यावर देखील कॅबिनेटमध्ये चर्चा होईल। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे। मीनाक्षी, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? बरोबर 12 वाजता कॅबिनेटला सुरुवात होईल। अर्थातच दोन महत्त्वाचे मुद्दे असतील, उद्यापासून सुरू होत असलेला गणेशोत्सव आणि मराठा आंदोलन। लागवी आज दुपारी 12 वाजता मंत्रालयात मंत्रिमंडळ बैठक बोलवण्यात आलेली आहे। विशेषतः गणेशोत्सव सुरू होतोय आणि त्यामुळेच मुंबईतलं कशा पद्धतीत नियोजन करायचं, पोलीस व्यवस्था कशा पद्धतीत असणार आहे यावरती आढावा घेतला जाणार आहे। दुसरं विशेष म्हणजेच मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मुंबईत येणार असल्याची माहिती आहे आणि याच पार्श्वभूमीवरती अवघे काही दिवस राहिलेले आहेत त्यांचं आंदोलन होण्यासाठी आणि मात्र त्यांच्या आंदोलनासाठी सरकार कशा पद्धतीत समोर जाणार यावरती ही चर्चा होणार आहे। खरं तर आपण पाहतोय की सध्या गणेश उत्सव आहे आणि असं असताना मात्र राज्यातील शहरामध्ये पोलीस यंत्रणेवरती मोठं तणाव आहे आणि असं असताना मात्र कोंडी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे राज्य सरकारच्या वतीनं प्रतिनिधी पाठवायचा का मग काही घोषणा करायची का मग हे आंदोलन कशा पद्धतीत थांबवता येईल यावरती एकूणच चर्चा केली जाणार आहे। दुसरं महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या 2 वेळा मंत्रिमंडळाच्या बैठकीला गैरहजर राहिलेले आहेत। त्याचं कारण म्हणजे एका मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते हजर नव्हते कारण ते काश्मीरला गेले होते आणि त्यानंतर दुसऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या वेळीच ते मुंबईत पूर परिस्थितीचा आढावा घेत होते। विशेष म्हणजे लक्षात घेण्यासारखी बाब आहे, मंत्रिमंडळ बैठकीच्या नंतर ते जे वॉर रूम आहे, डिझास्टर मॅनेजमेंटचं रूम आहे, त्या ठिकाणी त्यांनी आढावा घेतला होता संपूर्ण परिस्थितीचा। त्यामुळे आज ते हजर राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे कारण मागच्या आठवड्यात देखील शुक्रवारी जी नगरविकास विभागाची बैठक झाली होती त्यावेळी देखील एकनाथ शिंदे हे गैरहजर होते। त्यामुळे या बैठकीमध्ये ते हजर राहतात का यावरच त्यांचा नाराजीचा सूर कशा पद्धतीत आहे हे स्पष्ट होईल। मात्र आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विशेष लक्ष म्हणजेच जरांगेंच्या आंदोलनाकडे असणार आहे। त्यामुळे सरकारच्या वतीनं आज नेमकी काय भूमिका घेतली जाऊ शकते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मीनाक्षी, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।